आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचारादरम्यान वाद झाला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसनातील आरके सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली। सोसायटी बाहेर जोरदार घोषणाबाजी करत अपशब्दांचा वापर आणि लहान मुलांना होणारा त्रास याला त्यांनी तीव्र आक्षेप घेतला। यामुळे सोसायटीमध्ये प्रचार न करण्याचा तसेच भाजपाला मत न देण्याचा निर्धार सोसायटी धारकांनी एकमताने जाहीर केला। नमस्कार, मी आरके सोसायटीचा चेअरमॅन सूरज वैद्य शिंदे बोलतोय। रविवारी दुपारी ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी प्रचार करताना जो धुडगूस घातला, त्या धुडगुसामध्ये आम्ही त्यांना एकच विनंती केली की तुम्ही प्रचार करत असताना चेअरमॅन किंवा सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला तुम्ही परवानगी घेतली पाहिजे होती। तुम्ही परवानगी बिना घेता आम्हाला चुकून तर डायरेक्ट वरती निघून गेले। आम्हाला काही विचारणा केली नाही, काही केले नाही। आणि महिन्याप्रमाणे आम्ही सोसायटीमध्ये काही गोष्टी आम्ही ठराव करत असतो, सोसायटीचे नियम तयार करत असतो। त्यासाठी आम्ही सोसायटीमध्ये एक पत्रक काढलं। त्या पत्रकामध्ये सर्व सोसायटीच्या लोकांच्या सह्या घेतल्यात आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहुलभाऊ भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला होता। हा मी ते बोललो सुद्धा, त्यांना खाली आल्यावर मी बोललो सुद्धा, तरी सुद्धा त्यांनी ती दडपशाही केली, आम्हाला शिवीगाळ केली। आणि त्यांनी एकच बोलणं केलं की करता करता एकच बोलणं बोललं की ही गव्हर्नमेंटची सोसायटी आहे। गव्हर्नमेंटची सोसायटी आहे मला मान्य आहे, परंतु जर तुम्ही महिंद्रा किंवा मोठ्या सोसायटीमध्ये तुम्ही जाता, तेव्हा सोसायटीमध्ये गेल्यानंतर तुम्ही पहिलं परवानगी घेता किंवा तिथं तुम्ही पत्रव्यवहार करता। मग तुम्ही ही गरीब सोसायटी आहे म्हणून त्या गरीब सोसायटीमध्ये पुनर्वसन झोपडपट्टी आहे म्हणून तुम्ही वारंवार ते बोलून दाखवलं। आमच्या हृदयाला एवढं वाईट वाटलं की तुम्ही आम्हाला म्हणजे गरीब झोपडपट्टीमध्ये राहणारे लोक आहेत असं वारंवार त्यांनी आम्हाला बोलून दाखवलं आणि घोषणाबाजी केली। मग आम्हाला एवढंच वाटतंय की मग तिथं नियम आहेत, मग इथं नियम नाही का? हाच आम्हाला मोठा प्रश्न पडला। आणि प्रचार करताना ते शिट्ट्या वाजवत होते, जोरजोरात ढोल वाजवत होते। आणि मध्यंतरी काळामध्ये सोसायटीमध्ये आमचे 2 जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांची मयत झाली। आम्ही खूप दुःखामध्ये आहोत आणि त्या दुःखामध्ये हे ढोल बिल ताशे वाजवायला लागले। आणि कार्यक्रम चालू असताना 10व्याचा वगैरे कार्यक्रम चालू असताना यांनी ढोल बिल वाजवले। अतिशय एवढं वाईट वाटलं त्या गोष्टीचं आम्हाला। सर्व सोसायटी खाली येऊन त्यांचा विरोध केला, तुम्ही आतमध्ये येऊ नका, जाऊ नका। व्हिडिओ टाकून त्यांनी आम्हाला बदनामी करण्याचा प्रयत्न केला, पण लोकांनी त्यांना या ठिकाणी नाकारले, जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले। कारण की इथं 35-30 वर्षापासून राहुलभाऊ भोसलेंनी झोपडपट्टी इथे कॅनल होता, वडा होता। अक्षरशः इथं लोक झोपडपट्टीमध्ये राहत असताना घरामध्ये कधी साप निघायचे, कधी वेगवेगळ्या प्रकारचे कीटकनाशक त्या घरामध्ये निघायचे। पण भाऊंनी ते काढून आम्हाला सगळ्यांना मोठ्या बिल्डिंग मध्ये आणलं, एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये आणलं। आणि सोसायटीमध्ये आणल्यानंतर आम्हाला चांगली घरं दिली, सगळी व्यवस्थित सगळ्या सुविधा निर्माण करून दिली। त्यासाठी भाऊंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे। आणि त्यामुळेच आम्ही सर्व सोसायटीच्या लोकांनी महिन्याला जी मीटिंग होती त्यामध्ये आम्ही ज्या काही ठराव करतो, त्या ठरावामध्ये आम्ही सर्व मतीने जाहीर पाठिंबा त्यांना देण्यात आलेला आहे की राहुल भाऊच आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आम्हाला या ठिकाणी पाहिजे। आणि अजितदादा जे नेतृत्व करतात आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यांच्या नेतृत्वाखालीच राहुल भाऊ जे कार्य करणार आहेत त्यासाठी आम्ही पूर्णपणे सोसायटीने पाठिंबा दिलेला आहे। आणि त्याच्या स्वाक्षरासकट आमच्याकडे सगळं लेटर ऍड आहे, मी तुम्हाला दाखवू शकतो। सगळ्या स्वाक्षरात लोकांच्या सह्या आहेत, सगळे फ्लॅट लोकांनी त्याच्यामध्ये स्वाक्षर करून पूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि माझी सर्व राजकीय लोकांना एक विनंती आहे की तुम्ही कोणी सोसायटीच्या आवारामध्ये येऊ नका, जर आले तर तुम्ही परवानगी घ्या आणि परवानगीशिवाय तुम्ही आज येऊ नका, एवढीच माझी विनंती। मी संजना मोरे, जी आरके होम सोसायटी आहे, आरके होम सोसायटीला भलेही झोपडपट्टीला आम्ही आरके होम हे नाव दिलेलं आहे राहुल भाऊंनी, ठीक आहे। तर विषय असा आहे की राहुल भाऊंनी जर झोपडपट्टीतून उचलून जर एखाद्या बिल्डिंगमध्ये शिफ्ट केलं तर त्यांनी असं काय चुकीचं केलं आहे? हे लोक जे वारंवार राहुल भाऊंच्या बद्दल जे बोलतात, ही बिल्डिंग कुणाची आहे? सरकारची आहे। ही सरकारची कशी म्हणता येईल बिल्डिंग? सांगा। आम्ही ह्या गोष्टीची सोसायटीची बिल भरतो, सोसायटी स्वच्छ ठेवण्यासाठी काळजी घेतो। आणखीन आमचे जे सभासद आहेत, आमचे कमिटी मेंबर आहेत,
वारंवार हर एक गोष्टीची विचारपूर्वक सगळ्या काही गोष्टी आम्ही करतो. ज्यावेळेस आदर्श म्हणून ज्यावेळेस पाहतो आम्ही, त्यावेळेस आम्ही अण्णांचा विचार करतो की अण्णांच्या हर एक गोष्टीला आम्ही अण्णांचा आदर्श घेतो. अण्णांकडून आम्ही माहिती घेत असतो की अण्णा एखादा कार्यक्रम राबवायचा आहे, एक छोटे मोठे कार्यक्रम कंटिन्यू राबवले जातात. आणि ही अशी जी राजकीय मंडळी येतात आमच्याकडे, एक 4 दिवसासाठी राजकारण असतं, पण 4 दिवसाच्या राजकारणामध्ये हे लोक आम्हाला डिस्टर्ब करतात. ह्या लोक आणखीन काही सुरवून जातात. तुम्ही झोपडपट्टीवासी आहात, झोपडपट्टीवासी म्हणजे झोपडपट्टीवासियांचं तुम्हाला मत नको होतं का? मग तुम्ही आमच्यापर्यंत आलते का? हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे की तुम्ही जो झोपडपट्टी म्हणता आम्हाला, आणि आम्हाला स्पष्ट मत देतात. मी स्पष्ट मताची व्यक्ती आहे की आम्हाला BJPची सरकारच नको आहे. काय केलं BJPच्या सरकारने? 400चा सिलेंडर उचलून 1000वरती ठेवला आणि ते लोक एवढे थाटात येतात, थाटात बोलतात आमच्यासोबत. सभासदांशी न माहिती घेता आमचे जे वॉचमॅन काका आहेत त्यांना दंडीलशाही केली, त्यांनी त्यांच्या अंगावरती धावून गेले. हे कुठला प्रकार आहे? आणि हे कुठल्या सभेमध्ये बसतं? त्यांच्याकडून नाही बसत. तर आमचं एवढंच म्हणणं आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आमचे 4 उमेदवार आहेत त्यांना आम्ही पूर्णपणे पाठिंबा देण्याचा, लीडने आणण्याचा आमचा हा ध्येय आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट करतो त्या लोकांना तुमच्या माध्यमातून की आमच्या वाटेस नाही जावं त्यांनी, आणि आम्हाला ह्या गोष्टीमध्ये डिस्टर्ब नाही करावं. कारण आम्ही झोपडपट्टी धारक आहोत, झोपडपट्टीवासी आहोत. तर आमचं तुमच्याकडे काही काम पडतच नाही ना. आम्हाला आता तुम्ही झोपडपट्टी गृहीत केले ना, तर झोपडपट्टी मतं मागूच नका तुम्ही. आम्ही सरळ BJP सरकारला एकच सांगते, जर तुम्ही स्पष्ट मताने तुमचे उमेदवार येऊन आम्हाला म्हणतात की तुम्ही झोपडपट्टीतली माणसं आहे, तर झोपडपट्टीमध्ये तुम्ही मतं मागू नका. तुमचे जे प्रोफेशनल आहेत, कुठं हाय सोसायटी आहेत, तिथं तुम्ही जाऊन असा दिंगा घाला, बघू तुम्हाला जमतंय का. बस.